पण ऍक्सेस कंट्रोल रोड होईल मापेपासून ते रांजणोलीपर्यंत, तर शिळफाट्याची ट्रॅफिक तुमची प्रॉब्लेम्स, बाकी जे मध्ये मध्ये कट आहेत ते प्रॉब्लेम्स, आणि जिथे एफओबीची गरज किंवा अंडरपासची गरज लागेल तिथे अंडरपास बनवण्याचं काम देखील या ठिकाणी करू. सर, एकूण कितीचा निधी या सगळ्या प्रोजेक्टसाठी दिलेला मला आहे? 4,500 काहीतरी कोटीचा निधी आता मंजूर केलेला आहे. हा भविष्यामध्ये जो आहे हा वाढणार आहे, कारण की आता जी आहे ही प्राथमिक तरतूद फक्त त्या ठिकाणी केलेली आहे. भविष्यामध्ये जेव्हा हे प्रकल्प आता पूर्ण गतीने मार्गी लागतील तेव्हा जो निधी, जेवढा निधी या ठिकाणी लागणार आहे, मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये 10,000 कोटी 15,000 कोटीपेक्षा जास्त निधी जो आहे या कल्याण लोकसभेमध्येच जे आहे हे प्रकल्प होते. कोपर स्टेशन सुद्धा आपलाच एक हे आहे आणि तिथे जे सरकता जिना आहे मागच्या 6 वर्षापासून रेल्वे त्याच्याकडे लक्ष देत नाहीये. लिफ्ट 2.5 वर्षापासून बंद आहे. रेल्वेचे पण जे आपण पाहता की रेल्वे स्टेशन गेल्या काही वर्षांमध्ये बदललेले आहेत. सरकते जिने असतील, टॉयलेट्स असतील, एफओबीज असतील, सगळ्याच गोष्टी ज्या आहे हे रेल्वेकडून मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो देण्यात आलेला आहे. पण काही ठिकाणी जर प्रॉब्लेम्स असतील तर त्या ठिकाणी जे आहे लक्ष देऊन ते देखील सुरू करण्यात येतील. सर, फ्युचरमध्ये शिलफाटा ते वाशी आपली मेट्रो होणार आहे. हा, तसंच बोललो, तळोजाला ही मेट्रो जाईल आणि त्याचबरोबर मेट्रो 14 ही जी आहे बदलापूर पासून ते कांजूरमार्ग पर्यंत ह्याला देखील मंजुरी मिळालेली आहे. तर पूर्णपणे हे मेट्रोचं जाळं या शहरांमध्ये प्रस्थापित होईल आणि भविष्यामध्ये जिथे जिथे इंटरनल मेट्रो लागेल तिथे देखील जे आहे हे येणाऱ्या काळामध्ये मेट्रो जे आहे तर आज पाहणी केली आहे तुम्ही, काही लोकांना इकडचे प्रॉब्लेम्स विचारलेत. नेमकं काय प्रामुख्याने प्रॉब्लेम तुम्हाला? लँड ॲक्विजिशन मधले काही प्रॉब्लेम्स आहेत बाबा. लँड ॲक्विजिशन लवकरात लवकर झालं पाहिजे. त्याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत याची माहिती जी आहे ती या ठिकाणी घेतलेली आहे. काटईला जेव्हा होतो तर तिथे काटई ऐरोली हा हा ॲक्सेस कंट्रोल रोड जो आहे तो लँड होणार आहे. त्याचबरोबर ग्रोथ सेंटर मधला रोड आहे. त्याचबरोबर सेगमेंट 2 जो रिंग रोड आहे तो देखील तिथेच लँड होणार आहे. तर ती देखील माहिती जी आहे ती ग्राउंडवरती जाऊन तिथे काय काय समस्या आहेत बाबा, हा रस्ता झाल्यानंतर कुठे पाणी जे आहे हे थांबतंय, नाले जे आहे ते बंद झालेले आहेत, त्या देखील समस्या ज्या आहेत त्या तिकडे माहिती पडल्या तर त्याच्यावरती काम जे आहे ते MMRD सविस्तररित्या करते. पुनर्वसनाचा पण एक विषय घेतला. कुठला? कल्याण स्टेशनच्या इथे सॅटिसचं काम चालू आहे मोठ्या गतीने. ते देखील येत्या काही महिन्यांमध्ये आपल्याला पूर्ण होताना जे आहे ते त्या ठिकाणी पाहायला मिळेल, कारण की तिथे ऑलरेडी मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक आहे. तर ती ट्रॅफिक कशी सुटेल त्याच्यासाठीच आपण सॅटिस त्या ठिकाणी करतोय. पण मला वाटतं हे मेट्रोची कामं जेव्हा पूर्ण होतील पुढच्या 1.5-2 वर्षांमध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा जो आहे हा लोकांना मिळेल. मोठ्या प्रमाणामध्ये लोक जे मेट्रोनीच प्रवास करतील. वाहतुकीतील अनेकांचा मृत्यू होत आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेची परिवहन सेवा